गुरुवारी मध्यरात्री 11 वाजल्यानंतर ते आज पहाटेपर्यंत बारामती तालुक्यात मोठी खळबळजनक घटना घडली। बैल आणि बैलगाडा शर्यतीच्या दुनियेत महत्त्वाचं नाव असलेलं ट्रिपल महाराष्ट्र हिंद केसरी गौतम काकडे यांच्या घरी बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार झाला। या गोळीबारात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। नक्की घटना काय आहे पहा, त्यापूर्वी MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फलटणचे रणजित निंबाळकर यांनी शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे यांना सुंदर नावाचा बैल विकला होता। बैल विक्री करताना या विक्रीची किंमत 37 लाख रुपये इतकी ठरली होती। त्यातील 5 लाख रुपये त्यांनी निंबाळकर यांना दिले होते, तर उर्वरित रक्कम घेण्यासाठी गुरुवार 27 जून रोजी रात्री 11च्या सुमारास रणजित निंबाळकर त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबतच गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते। गौतम काकडे यांनी "मी तुम्हाला पैसे दिले नाहीत असं तुम्ही संतोष खांडेकर यांना का सांगितलं? तुम्ही असं बोलायला नको होता। तुम्ही आता स्टॅम्प पेपरवर सही करा, मी तुम्हाला सकाळी पैसे देतो" असं म्हटले। त्यावर रणजित निंबाळकर म्हणाले, "तुम्ही माझे राहिलेले पैसे द्या, मी लगेच सही करतो आणि तुम्हाला जर व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर मी तुम्हाला तुमचे 5 लाख रुपये परत देतो आणि तुम्ही माझा बैल मला परत द्या." गौतम यांनी त्यांचा भाऊ गौरव काकडे यांनाही बोलावून घेतले। त्यावेळी गौरव यांच्यासह आणखी 3 जणही तिथे आले। बोलण्यात त्यांच्यातील वाद विकोपाला गेला। अशातच गौरवने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून रणजित यांच्यावर गोळी झाडली। रणजित जखमी झाले। या प्रकारानंतर रणजित यांच्या पत्नी त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात बारामती पोलिसांनी शहाजीराव काकडे, गौतम काकडे यांना अटक केली असून गौरव काकडे आणि त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू आहे।